यानंतरही मुंब्रा बायपास दुरुस्तीचं काम लांबणीवर, वाहन चालक त्रस्त. भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेत कोरोना नियमांचं सर्रास उल्लंघन आणि ठाणे रेल्वे स्थानकात पास तपासणी यंत्रणेअभावी विनापास प्रवाशांची घुसखोरी वाढण्याची शक्यता. राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या जनआशीर्वाद यात्रेस प्रारंभ, जिल्ह्यात ठिकठिकाणी उत्साहात स्वागत. नमस्कार, मी मंगेश देसाई. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा. कोरोना बाधित देशामधून, क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे. त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये. कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 02026127394. राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक +91 11 2397 8046. जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक +91 22 2530 1740. ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 18002 22108. टोल फ्री क्रमांक 104. सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका. सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा. मुंब्रा बाह्यवळण मार्गावरील खड्डे दुरुस्तीचं काम पूर्ण करण्यासाठी 5व्यांदा मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदत सोमवारी संपुष्टात आली तरी या मार्गाच्या दुरुस्तीचं काम पूर्ण होऊ शकलं नाही. यामुळे ठाणेकरांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागणार आहे. येत्या 1 ते 2 दिवसात दुरुस्तीचं काम पूर्ण होणार असून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला जाईल असा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आला आहे. 28 जुलैला मुंब्रा बाह्यवळण ठाण्याच्या दिशेने येणारा मार्ग खड्ड्यांमुळे धोकादायक झाल्यानं त्याच्या दुरुस्तीचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी ठाण्याच्या दिशेने येणारी अवजड वाहनांची वाहतूक नवी मुंबई कोपरी मार्गे वळवली आहे. त्यामुळे ठाणेकरांना वाहतूक कोंडीत अडकावं लागतंय. पाऊस पडत असल्यानं सोमवारी देखील हे काम पूर्ण झालं नाही. यावेळी 4 वेळा दुरुस्ती कामाला मुदतवाढ देण्यात आली होती. 5व्यांदा दिलेली मुदतवाढ सोमवारी संपुष्टात आली. तरीही या मार्गाचं काम पूर्ण होऊ न शकल्यामुळे आणखीन काही दिवस ठाणेकरांना वाहतूक कोंडीतून प्रवास करावा लागणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून भाजपनं ठाणे जिल्ह्यात सोमवारपासून शक्ती प्रदर्शन करण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी ठाणे शहरात निघालेल्या या यात्रेमध्ये भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सामील झाले होते. या यात्रेत कोरोना नियमांचा फज्जा उडाल्याचं दिसून आलं. तसंच शहरांमध्ये अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होऊन त्याचा फटका ठाणेकरांना बसला. कपिल पाटील यांच्या जनआशीर्वाद यात्रेचं भाजपनं जिल्ह्यात आयोजन केले. सोमवारी ठाणे शहरातून या यात्रेला सुरुवात झाली. कोपरी येथील आनंदनगर नाक्यावर सकाळी 10 वाजल्यापासूनच भाजपचे कार्यकर्ते जमले होते. कपिल पाटील हे त्या ठिकाणी सकाळी 11 वाजता दाखल झाल्यानंतर या यात्रेला सुरुवात झाली. यात्रेच्या रथापुढे कार्यकर्त्यांच्या दुचाकी आणि कार होत्या. या यात्रेमुळे आनंदनगर नाका ते मुलुंड टोल नाक्यापर्यंत वाहतुकीची कोंडी झाली होती. काही दुचाकी चालकांकडे हेल्मेटही नव्हतं. मुंब्रा बाह्यवळण मार्गावरील जड अवजड वाहनांची वाहतूक कोपरी मार्गावर वळवण्यात आली आहे. शहरात आधीच कोंडी होत असताना त्यात या यात्रेमुळे भर पडली. शहरातील वागळे इस्टेट, खोपट, वर्तकनगर येथून पुढे घोडबंदर मार्गे ही यात्रा काढण्यात आली. या भागातील अंतर्गत मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. फटाक्यांची आतिषबाजी रस्त्यावर करण्यात आली. वागळे इस्टेट येथे मोठ्या प्रमाणात आधीच खड्डे पडलेत. वाहतूक कोंडी आणि या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागला.
5 ते 10 मिनिटांच्या अंतरासाठी वाहन चालकांना 25 ते 30 मिनिटं लागत होती. राज्य शासनाच्या आदेशानंतर कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या नागरिकांनी स्थानकांमध्ये रांगा लावून रेल्वे प्रवासाचा पास बनवून घेतला. परंतु ठाण्यासह अनेक रेल्वे स्थानकांमध्ये पास तपासणीसाठी कोणतीच यंत्रणा नसल्याचं चित्र आहे. काही ठिकाणी सकाळच्या वेळेत तिकीट तपासणीस प्रवेशद्वारांवर प्रवाशांचे पास तपासत होते, परंतु प्रवाशांच्या तुलनेत त्यांची संख्या कमी होती. तसंच स्थानकातील सर्वच प्रवेशद्वारांवर तिकीट तपासणीस उपस्थित नव्हते. यंत्रणा कुचकामी असल्यानं विनापास प्रवाशांची घुसखोरी वाढण्याची शक्यता आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाही सर्वसामान्यांना उपनगरीय रेल्वेतून प्रवास करण्यास मुभा देण्यात आली नव्हती. अखेर राज्य सरकारनं कोरोना प्रतिबंधक लसीची दुसरी मात्रा घेऊन 14 दिवस पूर्ण झालेल्या प्रवाशांना रेल्वेतून प्रवास करण्यास मुभा दिली आहे. लसीच्या 2 मात्रा घेतलेल्या नागरिकांच्या कागदपत्रांची पडताळणी करून पास बनवून देण्यात येणार असल्याचं राज्य सरकारनं जाहीर केलं होतं. त्यानंतर दोन्ही मात्रा पूर्ण झालेल्या अनेक प्रवाशांच्या कागदपत्रांची पडताळणी करून त्यांना पास देण्यात आले. कागदपत्र पडताळणी आणि त्यानंतर पास काढण्यासाठी अशा 2 वेळा प्रवाशांना रांगेत उभं राहावं लागलं. इतक्या मेहनतीनंतर दिला जाणारा पास तपासणीसाठी स्थानकात कोणतीच यंत्रणा उपलब्ध नसल्याचं चित्र काल दिसून आलं. ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरातील स्थानकांमधील सर्वच प्रवेशद्वारातून प्रवाशांची ये-जा सुरू होती. एकाही प्रवाशाकडे पासची विचारणा केली जात नसल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय. काही ठिकाणी सकाळच्या वेळेत तिकीट तपासणीस प्रवेशद्वारांवर प्रवाशांचे पास तपासत होते, परंतु प्रवाशांच्या तुलनेत त्यांची संख्या कमी होती. तसंच स्थानकातील सर्वच प्रवेशद्वारांवर तिकीट तपासणीस उपस्थित नव्हते. दुपारनंतर प्रवेशद्वारावरील तिकीट तपासणीस दिसून आले नाहीत. यामुळे पास नसलेल्या प्रवाशांची स्थानकात घुसखोरी होण्याची शक्यता प्रवाशांकडून वर्तवण्यात येते. प्रवाशांना केवळ पासच मिळत असल्यानं काल रेल्वे स्थानकात तिकीट खरेदी करण्यासाठी आलेल्या काही नागरिकांना रिकाम्या हाती परतावं लागलं. पूर्वी राजाविरोधात चोर, दरोडेखोर एकत्र यायचे, याचा अर्थ राजा चांगलं काम करतो असं सिद्ध व्हायचं. आता दिल्लीत सर्व भाजप विरोधी नेते एकत्र येत आहेत. याचाच अर्थ नरेंद्र मोदींचं काम चांगलं सुरू असून लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे. हे एकत्र येणारे सर्वजण भ्रष्टाचारी आहेत, असा विरोधकांवर हल्लाबोल केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केलाय. याचसोबत आपण मंत्री झाल्याबरोबरच नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव द्यावं याकरिता तात्काळ उड्डाण मंत्र्यांची विमानतळ संघर्ष समितीसोबत भेट घडवून दिली. ही माहिती केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. भारतीय जनता पार्टी ठाणे शहराच्या वतीनं केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. यावेळी ठाण्याच्या वेशीवरून या जनयात्रेला जोरदार सुरुवात झाली. नंतर ही जनयात्रा खारेगाव नाक्यावर पोहोचली असता ठाण्याचे ज्येष्ठ नेते दशरथ पाटील यांच्या वतीनं या जनआशीर्वाद यात्रेचं जोरदार स्वागत करण्यात आलं. खारेगाव पाखाडी येथील जय भारत स्पोर्ट्स क्लब याच्या क्रीडांगणावर भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी अखिल ओबीसी जनमोर्चा, आगरी समाज परिषद, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय दिबा पाटील कृती समिती, पाखाडी खारेगाव कळवे भूमिपुत्र संघटना आदींच्या वतीनं कपिल पाटील यांचं जोरदार स्वागत करून भव्य जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार निरंजन डावखरे, ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे, ओबीसी सेलचे उपाध्यक्ष जे.डी. दांडेल, मनोज पाटील, कमलाकर पाटील, गजानन पवार, रमेश पाटील, सुखदेव पाटील, संतोष पाटील, राकेश पाटील, रचना पाटील, सुरेखा पाटील तसंच इतर मान्यवर आणि स्थानिक नागरिक, गावकरी, भूमिपुत्र मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या विश्वासानं आपल्यावर सोपवलेल्या नव्या जबाबदारीचा उपयोग ठाणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी करण्यावर आपला भर असेल. या मंत्रिपदाच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्याचा वनवास संपला आहे असं प्रतिपादन केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी काल बोलताना केलं. कपिल पाटील यांच्या जनआशीर्वाद यात्रेस ठाणे शहरातून प्रारंभ झाला. या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी या यात्रेचे संयोजक आमदार संजय केळकर, ठाणे शहर अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे, माजी खासदार किरीट सोमय्या, संजीव नाईक, कृपाशंकर सिंग, नगरसेवक भरत चव्हाण आदी उपस्थित होते. ठाणे जिल्ह्याला केंद्रीय मंत्रिपद मिळणं हे प्रत्येक ठाणेकरांसाठी अभिमानाची बाब आहे. ही जबाबदारी सांभाळताना जनतेचा आशीर्वाद महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी या यात्रेचं आयोजन केल्याचं कपिल पाटील यांनी सांगितलं. यावेळी ठाणे जिल्ह्यातील विविध समाज घटकांनी मोठ्या उत्साहानं या यात्रेचं स्वागत करून कपिल पाटील यांना आशीर्वाद दिले. यात्रेच्या कालच्या पहिल्याच दिवशी ठाणे शहर, कळवा, मुंब्रा, डोंबिवली, कल्याण पूर्व या भागांना भेटी देण्यात आल्या.